आरोग्याच्या गोष्टी पाळताना डॉक्टर लोक 5 गोष्टी तुम्हाला वर्ज्य करायला सांगणार. एक, महाराष्ट्रात पिकली जाणारी साखर. महाराष्ट्रात जेवढे साखर कारखाने आहेत त्यात काय काय टाकलं जातं ते तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही. 50% विषारी ॲसिड टाकले जातं ती साखर पांढरी होण्यासाठी. त्यात सल्फर टाकलं जातं, गंधक टाकलं जातं. आणि त्या साखरेनं महाराष्ट्रात असं एकही घर नाही की तिथे डायबिटिक्स पोचलेला नाही. याला कोणती श्रद्धा म्हणतात? हे लोक केमिस्ट लोक काय काम करतात हा सुद्धा कृतीचा प्रश्न आहे. पडोशी राज्यांमध्ये खाडसरी बनवतात, कुठलंही विषारी केमिकल टाकत नाही. ती साखर आपण खाण्यासाठी वापरावी. दुसरा पांढरा पदार्थ ताटाचं मीठ आहे. कापरासारखं येतं बघा. बेट द्वारकेला त्यांची फार मोठी फॅक्टरी आहे, जगाला ते मीठ पुरवतात. परंतु त्या मिठामध्ये 16 प्रकारचे केमिकल टाकलेले आहेत. आम्ही भागवत सप्ताह घेताना तिथे जवळ जाऊन बघितलं, त्या केमिकलची एवढी दुर्गंधी, नाकाला रुमाल लावून सुद्धा ती दुर्गंधी थांबेना. परंतु तिथे जे कामगार वर्ग आहे मीठ संबंधित, बऱ्यापैकी अनेक जणांना हत्ती रोग झालेले आहेत, ते कधीच बरे होत नाही. एवढं विष तुम्ही स्वयंपाकातून रोज सगळ्यांना खाऊ घालता. हे किती मोठं विष पोटात जातंय. चुकून महात्मा गांधी जर आज असते तर मिठावर वेगळा सत्याग्रह झाला असता. अर्थ कसा लावायचा तो बघा. परंतु आपल्याकडे खाणीतलं मीठ आहे, आयुर्वेदिक मीठ आहे, शेंदव मीठ आहे. हे जर वापरलं तर कोणाची किडनी फेल होणार नाही किंवा हृदयविकाराचे त्रास होणार नाहीत. हे मीठ खाण्यासाठी वापरू नका, हाही सल्ला डॉक्टर देणार आहेत. तर तिसरी बाब, मैदा, बेकरी. ज्यावेळी आपण मैदा बेकरीचे पदार्थ खातो त्यावेळी त्या आतड्यांवर स्लॅब पडतो आणि आतडी नाकामी होतात. शस्त्रक्रिया कराव्या लागतात, अनेक आजार होतात. तर पुढचा पांढरा पदार्थ साबुदाणा आहे. इथे बसलेल्या साऱ्या भगिनी एकादशी सोमवार आला ते साबुदाण्याकडे बघून नफरत व्यक्त करतात आणि ते खरं आहे. तुम्ही एक वाटीभर खिचडी आणि ग्लासभर पाणी पिलात, दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही. पक्का रबराचा स्लॅब आपल्या जठरात पडतो आणि सारी आतडी कामावर येतात. म्हणून आपणाला निवेदन आहे की हे जे 4-5 प्रकार पांढऱ्या पदार्थांचे आहेत, बेकरी, साखर, साबुदाणा, मैदा, हे पदार्थ जर तुम्ही वर्ज्य केले, करता आले, तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं कामच पडणार नाही. आणि पाचवा आहे दूध. गाईचं दूध सोडून आज मोठ्या प्रमाणात इतर दूध भेसळयुक्त शहरात आलेले आहेत. शुद्ध गाईचं दूध शहरात तर मिळणारच नाही खेड्याशिवाय. इंग्रज हुशार होते, त्यांना भविष्यकाळ माहीत होतं. चुकून 150 वर्ष ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांनी ब्लॅक टी घेतला पण दूध घेतलं नाही. अर्थ कसा लावायचा तो बघा. एकही इंग्रज कधी देशात आजारी पडला नाही. आपण काय करतो? आपण त्या दुधाचा बासुंदीसारखा चहा पितो आणि कफाला निमंत्रण देतो.